नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहत आहात सुनील न्यूज. सध्या सोशल मीडियावर ज्ञानराजाची कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे. याच्याशी सुनील न्यूजचा काहीही संबंध नाही. हॅलो. काय चाललं मुंडे साहेब? काय नाही बघा, काम चालू आहे. असं आहे. हो बोला की. काय नाही, बागल्याने बोलतोय. असं 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 बोला. म्हणजे ते नंबर फिट नाही का? नाही, त्या वायरातून बोलतो ना मी. मोबाईल कुठे बघितलाय? हेडफोन बोलतात का? हो हो. काय चाललंय? काय नाही, आता हे उठलोय, आता झोपेतून साफसफाई करतोय. हम्म. तुमच्याकडे बी येईन म्हणलं, तर मला टाइम भेटाना. काय उठाय दुपार निघते, 2 वाजतात निघायला बाहेर. मग एवढं कसं तुम्ही आता त्यातून लोड मधून बाहेर निघले का नाही कुठेच्या? नाही ना, नाही आता जास्तच झालंय मला. का? काय हातपाय रात्री 4 वाजू तर झोपच नाही. काही बी केलं तर झोप नाही, काय नाही. 4च्या नंतर झोप लागते. मग आता काय चिन्ह सध्या त्या ग्रुपमध्ये आहेत का? ज्ञानराजा एक ग्रुप आहे, त्यामध्ये ग्रुपमध्ये कळतंय लय जण आहेत तुमच्यासारखे. थोडं त्यामध्ये हाय तुम्ही बघा. ग्रुपमध्ये आहेत का तुम्ही? नाही हा, ते ग्रुप आलाय हो, ज्ञानराजा ग्रुप म्हणून येते. मला नाही त्यातलं कळत, काय त्याच्यात काय माहिती येत नाही एवढी. तुम्हाला ऍड करायला लावलं ना मी. हो केलंय, त्यात हाय ज्ञानराजा ग्रुप म्हणून बघा. हा. तर त्यात काय माहिती नाही तशी काही. नाही टाकतात ना, लय मोठे लोक तिथं रात्रंदिवस ते 24 तास लोकांना झोपा नाही. नाही काय लय लोकांवर परिणाम झाला बघा. त्यांनी काल एक तर माणूस सांगत होता 22,000 रुपये माझे, ते सारे त्यांनी देईना. हम्म. पैसा इकडे पैसा जास्त गेला किंवा त्यांचा कुंकड हे डिपार्टमेंटला. आपण तिकडे काय द्यायची गरज होती जर इमानदारी आहे तर? हा, ते तिकडे वाटायला पैसे. आता मला रात्री न्यूज कळली नाही, एसटीला 16 लाख रुपये दिले त्यांनी. हम्म. एसटीला पैसे दिले, ते डिवायसचे. पुन्हा आता आमच्या शेजारी त्यांना 12.5 लाख रुपये आले वाटून. असं आहे. हो, हे डिपार्टमेंट खायला पैसे जास्त. त्याला का अक्कल पाहिजे. 1 लाख रुपये तास आहे वकिलाला. इथं आपलं तुमचं आशीर्वाद नाही का, आशीर्वाद काय नाव ते शिराळी. अलीकडे यशोदीप हॉटेल, हा. तिथंच आहे ते वकील राहायला असं. संध्याकाळी. हो, भारी वकील लावलेत. भारी दिल्लीची टीम आहे ती. 1 लाख रुपये तास. एक आर्ग्युमेंट झाले की 1,60,000 रुपये त्यांना कॅश. हम्म. हो, सगळी माहिती आली ना. आता आमचा एक पाहुणा निघला बघा, घोळे म्हणून API. ते आलते घरी, ते सगळं सांगितलं. आमच्या डिपार्टमेंटला लय पैसा यायला. म्हणलं काय करता येते म्हणलं त्याला. त्याचं काही आहे ते. आम्ही एवढं कसं मला परवाशी म्हणजे 4 दिवस झाला बघा, ते पहाटे चालते 5 वाजता पुण्याला न्यायला. तर मला उठायची येत नाही. म्हणलं दुसरं कोणी बघा. मग दुसरं न्यायला एक माणूस त्यांनी. पोलीसची गाडी, ते ह्याला ते घराची झाडा जडते तिथे, काय गवसल नाही म्हणजे त्याच्यात. हो. माझा काय चिन्ह सध्या एवढी मोठी रक्कम म्हणलं होतं, पुन्हा एक जन्म वाया गेला ना तुमचा. आता परत काय पैसे येणार? नाही सगळं सांगलं. माझी रक्कम लय मोठी. बागलान साहेब, मी कोणाला ओपन केलं नव्हतं, पण लय मोठी रक्कम आहे, भयानक. नाही रक्कम नका सांगू, काय होतंय लोक अजून हे करतात. पण अजून म्हणजे आता झालंय सगळीकडे माहिती झालंय बघा. असं लोकांची माणुसकीनं बघत होते, वेगळ्या ह्यानं बघायला ते माधुरचं. नाही तसं काय नसतं. तुमच्या कष्टाची रक्कम आहे, तुम्ही थोडी दरोडा टाकलाय. तुम्ही 2-5 रुपये आपलं काम केलं, कष्ट केलं तर तुम्हाला मिळालं. रात्रंदिवस कष्ट करतात तुम्ही. पहिलं त्यातला रुपया बी इकडे. पासबुक काढायचं झालं ना, त्या बँकेचं पासबुक संपल्यावर 100 रुपये काठी देत ना, ते सध्या मी काढून दिलं नाही. तो त्यातले पदरून भरले. इतकं मी केलं मी बी आधी. नाही मग आता ते त्यात तुमची तरी काय चुका? आता माणूस आशेने टाकते किंवा 2-5 रुपये म्हातारपणी मिळावा, काहीतरी हो ना. पुढच्या ह्यानी शेजाऱ्याचं म्हणणं आम्हाला कळून सुद्धा दिलं नाही ह्यानी, असं तसं. आता गेले म्हणायचं काय रुपया राहिला, उलट पहिल्यापेक्षा गरीब झालो. पहिलं तरी माझं बरं होतं म्हणा. हो. त्यावेळेस काळ असतंय, जवानी असती, माणूस 2 वर्ष आता कसं आहे बरं का, हे खड्डा बसल्यावर जे कमवायचे 10 रुपये ते बी कम होतात माणसाचे. आता माझे 150 कालचं 230 रुपये झाले दिवसभराचे. एवढूशे? हो, मग जिथे जाईन तिथं आता कुणी भेटलं, ज्ञानराजाचा गप्पा निघला की त्यातच 2-4 घंटे. आता शोरूमला गेलो तिथं विषय निघला की 5 वाजता तिथंच. 5च्या नंतर काय असतंय, मग झालंय गाडागुडी सुरू की आलो 5-6:30 घरी. आणि पहिलं तुम्ही लय काम करायचे ना, पहाटे 5 वाजता तुम्ही रेडी राहायचे कुठं जायचं म्हणलं तरी. हो, कुठे बी. पुन्हा ते असल्यामुळे माणूस फोर्स न करतो ना पुन्हा पुढे बी. अहो ते आहे ते डोक्यात मकळा राहते. ते उगा लांब रूटला जाऊन उगा डोक्यात चिंतेमध्ये धडकून बसावं. काय परवडायचं ते तुम्हाला लांबचं भाडं? हो. म्हणजे
डोक्यातलं म्हणलं काय आता जवळचे तुमच्यासारखे जे आहेत ना ते सोडून द्या असं समजायचं की असं चोरी झाली असं, पण ते जात नाही बघा. नाही ना, कसं जाईन, कष्टाचे पैसे आहेत तुमचे. हो. आणि ते सगळी बदमाशी उघड उघड व्हायली ना. 2016 पासून घोटाळा आहे त्याचा. सगळं लीक बीट आलंय तिथं बाहेर त्या असं माणसाचं. आता तुम्हाला आलंय का नाही काय माहिती. नाही, ते ग्रुप मध्ये येत पण असतात सगळे अपडेट. ग्रुप मध्ये 2016 पासून त्यांनी बनवाबनवी केली. अहो त्यांनी एवढा पैसा इकडे घालण्यापेक्षा लोकांचे द्यायला त्याच्यातले अर्धे लोक गेले असते ना. हो, गेले असते ना. आता आमचे ते दुकानं आमच्या काढतात. जातवाले बघा ते दस मॅडम आहे त्याला 2 कोटी रुपये दिले. हो. म्हणजे हो म्हणजे असले. आणि हे आता परवा दिवसचा गोंधळ माहिती का तुम्हाला कोर्टासमोरचा. नाही, काय झालं? अहो कोर्ट सध्या घाबरते. त्याची लिंक लय जबरदस्त आहे. कोर्टानं सोडून द्या म्हणून हे केलं, त्याला सोडलं आणि बाहेर जाऊ दिलं गेलं. पोलिसांनी पुन्हा गेटच्या बाहेर पकडलं गाड्या लावून. हो. व्हीआयपी गाडी त्याच्या गाडीत कोर्टानं सोडून द्या म्हणून हे केलं. हम्म. आणि बाहेर त्यांनी तिथं गाडी लावली, त्या गाडीत बसलं. गाडी पळविली की पोलिसने गाड्या लावून धरलं. पुन्हा कोर्टाला एक राठोड पोलीस होते. कोर्टातून त्याचं हे झालं. हम्म. सोडून द्या म्हणले. ते म्हणजे आम्ही नाही सोडित, ते दुसऱ्या गुन्ह्यात अटक केलं लगेच त्याला. बरोबर. म्हणजे पोलीसचं काय पब्लिक साठी नाही, पण त्यांची चांदी बंद पडती ना. ते त्याला ठेवलं की पैसे मिळतात रोजचे रोज. बरोबर. पीसीआर मध्ये पैसा भेटतो रटावून. हा, ते व्हीआयपी माणूस असल्यामुळे कसं होतंय, पैसे हो. हात घातले की ते नवरदेवासारखं 500 रुपये लगेच रेडी मिळतात कुणाला बी. हा. आणि ते त्याचं निर्दोष झालं डिपार्टमेंटचा विषय संपला ना. मग ते सोडतच नाही त्याला. बरोबर. त्याला काय तकलीफ. मी 4 दिवस झालं बघा त्याला भेटून आलो. हम्म. खाली इकडे पेपरला होतं ना ह्या पोलीस स्टेशनला काय नाही तर एसटी ऑफिस मध्ये खाली खड्ड्यात 63 नंबरला आहे. हम्म. तर ते मी रात्री थोडं फिल्डिंग लावली. मग नंबर लावून आपलं गेलो तिथं. मग त्यांनी सांगितलं 5 मिनिटं थांबा, खुर्ची दिली बसायला. मग ती वकिलाची टीम होती तिथं बसलेली. ते बाहेर आले की मग मी गेलो मध्ये, बोललो मी त्यांना. त्यांनी नमस्ते केला. तिथे काय त्याला एवढे हे त्रास नाही. माणसं बसलेले आजूबाजूला, चहाची कॅटली, चहा दिला. एसटी ऑफिस मध्ये तिथं काचाचे सगळे कॉम्प्युटर हे ते चालू असतात बघा खाली. तर ते मग मला म्हणलं साहेब आमची अशी अशी परिस्थिती आहे असं तसं. ते म्हणले तुमची परिस्थिती असं सगळ्याचीच परिस्थिती म्हणजे आम्ही सगळ्याच देणार आहेत, काय काळजी करू नका. स्वतः कुठे साहेब बोलले तुम्ही? हो, स्वतः कुठे साहेबांना आशिष पाटोदेकर होते. दोघांना बोलले का? हो, दोघं. दुसरे 5-4 माणसं होते त्याच्यापेक्षा. आपण जसं बाहेर बसवून तसं पटांगणात बसतो तसंच आहे त्याला तिथं. म्हणजे काय एवढं काय अडचणीत टाकलेलं नाही, काय नाही. मग मस्त मजा चालू आहे माझी, चहा पाणी खायनो. सगळं मी आपलं अर्धा तास बसलो मी तिथं. म्हणलं आम्ही तुम्हाला कधी तकलीफ दिली नाही, कुठल्या मोर्चात नाही, कुठे कॅमेऱ्यात नाही. उलट मी म्हणलं लोकांचे भांडणं घेतले. असं करून टाका तेवढं. म्हणजे सगळ्याच करणार आहे. तुमचे पैसे एसडीआय मध्ये आहेत असं समजा. आणि सगळं मी हेतून तिथून व्याज बी सगळं टाकून देतोय. 30 तारखेला आपलं चालू होणार आहे असं बोललंय ते. पण ते खरं नाही ते चालू व्हायचं. आज दरवेळेस तेच आपलं माणूस दिसलं की फक्त तारीख बदलत नाही. ते साहेब आलते ना घरी. ते म्हणजे पूर्ण चेकिंग केलं त्याचं, कशावरच कुठं काय पैसा नाही आलेला. आमची जी पीसीआरची आहे ना तिथे आतापर्यंत कोर्टाला बी नाही आणि आम्हाला बी कुठंच काही निदर्शन. आम्ही ते पुण्याला जाऊन आलो झाडाचं, ते कशातच कुठं काही नाही त्याचं. त्यांनीच तर आपलं शेंगा हाणतोय, असं यायला लागले. हा, ते यायला फेरायला काही खरं नाही. त्याच्याकडे पैसे आहेत म्हणले, लय पैसा त्याच्याकडे. त्याला कुठली कर्ज घ्यायची बी गरज नाही, त्याने द्यायचंच ठरवलं. आता आम्हाला ते पटत नाहीत गोष्टी, पण आता काही आमच्या खात्यातले लोक हे बरोबर आहे. हो, तर ते इथं पैसा चालला म्हणलं सगळा त्याचा टोटल. आज 40 दिवस झालं मला. 40 दिवसाचे 20 लाखानं पैसे व्हायले की 40 दिवसाचे 20 लाख रुपये रोज आहे त्याचा म्हणला. 20 लाखानं पैसे व्हायले की त्याच्यात इकडे कस्टमर जातात म्हणलं त्याची. हो, माझी तर अशी माहिती बघा. आता तुम्हाला कशी मिळली असेल ते मला आता ही इथपर्यंत मिळली. मी आज बी जाणार आहे अजून. बरोबर. लाव दारोदा ते जखपात इकडे. बरोबर आहे ना. बागलानी साहेब ते रुपये देत नाही आता. नाही मग आता तुमच्यासारखं एक मध्ये एक जण तर फार आत्महत्या करायच्या काही अर्धा त्यांनी सगळ्याला नोटीस दिली ती. पुन्हा एक जण मेला परभणीचा. आत्महत्या केली, लाखावर मेली तरी त्याचं काही घेणं नाही. ते कायद्याच्या सुरक्षेत मध्ये गेले. आता त्याचं काही करू शकत नाही, कारण ते आता त्याच्या डोक्याचा ताण गेला. हे व्हिडिओला येणं, लोकांना सांगणं, ह्या गोष्टी ते सल्ल्यानंच अटक झालेली. ती साहेबांनी सांगून अटक व्हायला सांगितले. त्यांच्या ह्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे अटक झालेली. ती काय ते लोकांनी कारवाई करून अटक नाही झालेली ती. बरोबर. हा, कायदेशीर प्रोसिजर अशी ते अटक होणं हे करणं ते केलेलं त्यांनी. त्यांनी जी वेळ घेतला लोकांकडून 8 महिने जी वेळ घेतला ना,
तर ते वेळेमध्ये त्याची जी प्रोसिजर असते, जे प्रॉपर्टी असते त्याची व्हॅल्यू त्याचं जिकडं तिकडं कुठाने भानगडे चेक करून घेतलं त्यांनी, पैशाचं काही केलं नाही कुठे. बरोबर, नुसतं आपलं ड्रामा करीत राहिला त्याला, जसं वकिलाने सांगितलं तसं. ड्रामा म्हणजे त्याच्या ह्या जे त्याला कंपन्या आहेत, ते जे प्रॉपर्टी पडली त्याचे कसं करायचं, कोणीकडे काय करायचं हेच नियोजन केलं. आता त्या गाड्या 1000 गाड्या आहेत, त्या लोकांनी ओढून नेल्या म्हणल्या, ते ओढून नेल्या नाही का नाही, त्यांचेच लोक होते, त्यांनीच तिकडे 500 एकरचा प्लॅन्ट आहे त्याच्यात नेऊन लावले तिथं बाहेर. बरोबर, हो, मात्र आपलं ढकलीला काहीतरी असं तसं. हा, ते त्यांचं काम करत होते. मी पैसे यायले तिकून यायले तिकून येते, त्यांचं स्वतःच काम करत होते. 30 आणि ती तारखेला म्हणलं ते, पण 30 तारखेला बी होत नाही, रविवारी 30 तारखेला. त्याला ती सवय लागली, ती माणूस दिसला की तारीख द्यायची. हा, दिसला म्हणजे ते वाटत बी नव्हते होते माणूस, सभ्य माणूस वाटत होता, इतकं घातकी असं, म्हणजे विश्वासघातकी असं वाटलं नाही ना. आता मी तुम्हाला सगळं सांगेल. कोर्टाच्या बाहेर एक माणूस होता, त्यांचा कर्मचारी. ते कर्मचारी म्हणला, आम्ही गुतलोच भाया म्हणला, आम्ही ह्याला लय वर्षापासून ओळखतो, इतकं नीच माणूस आहे म्हणला, ही 1 रुपया दातावर राहता सध्या लोकांना तुम्हाला देणार नाही, ते तुमचे पैसे सगळे इकडे घालणार, पण तुम्हाला येऊ देणार नाही. हो, अवघड काम आहे ना. अवघड म्हणजे आज समजा ते निवृत्त झालं तर डिपार्टमेंटला रुपया भेटत नाही पुन्हा. आता चालू आहे ना. बरोबर. हो, आता त्याच्या केस आहे, मग एकाच सुटला की दुसरी, दुसऱ्या सुटला की तिसरी, आणि वकील बी लय भयानक आहेत ते. कोर्ट सध्या घाबरले त्या वकिलाला. बरोबर. हो, कोर्टाने सोडून द्या म्हणून सांगितलं होतं. हो, सोडून ते निष्ठल तर ते पुढे गाड्या लावून ते अडविली गाडी, नाही तर गाडी त्याची लय पॉवरफुल गाड्या आहेत. त्यांनी समोरच गाड्या लावल्या, त्या तिथून बाहेर आल्या, गाडीत बसविलं आणि बाहेर त्या कोर्टाच्या हद्दीमध्ये, कोर्टावर सोडून द्या म्हणल्यावर धरता येत नाही पोलिसला, गेटच्या बाहेर धरलं होतं त्याला. बरोबर. ते गेट मोर त्यांनी अगोदरच फिल्डिंग पोलिसांनी बाहेर गाड्या थांबवल्या. असं. हो, परदेशचा घटनाक्रम आहे बघा ते. ती तुम्ही प्रत्यक्ष भेटले, मला लय आश्चर्य वाटलं. हो, मी भेटलो. मी अगं पोलिसाला म्हणलं, गायवाय केली आमची अशी परिस्थिती, माझी भेट घडवून आणा म्हणलं. मग त्यांनी सकाळी या म्हणले 12:15 वाजता 63 नंबरला. मग मी गेलो 3, 3:15 ला गेलो, फोन केला ती या म्हणले, 63 नंबरला खाली खड्ड्यात गेलो, तिथं गेटवर जाऊन अजून फोन केला, ती म्हणले या मध्ये, बसाय खुर्ची दिली, बसलो. म्हणले ते आता 2-4 जण बसले, ते बाहेर आल्यावर तुम्ही जा. मग गेलो मी, बसलो, चहा दिला तिथं. हो, बोललो. ते मग त्यांनी हात जोडून नमस्ते केला, मला बी मी नमस्ते केला. मी व्यवस्थित बोललो त्यांना, म्हणलं अशी कंडिशन आहे आमची, आम्ही तुम्हाला सहकार्य केलंय म्हणलं. ते म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका, बिनधास्त राहा म्हणले, आपले पैसे आलेलेत म्हणला, आणि रविवारी पैसे भेटणार म्हणला, आणि असं समजायचं की तुमचे पैसे SBI मध्येच आहेत. तेवढ्या पैशामध्ये एखाद्या हिरो सोबत जेवण भेटलं असतं ना तुम्हाला. एवढे पैसे जमा करून फक्त आपलं 2 मिनिटं भेटणं झालं, चहा झाला, चहा किती लाखात झाला माहिती. हो, नाही, त्यातून आता तुम्ही कसं बाहेर या, जास्त मनाला ताण घेऊ नका, का आता होईन ते होईन, त्याला सामा जरा गोष्टीला, मनाला मानसिक ताणतणाव घेऊ नका, डिप्रेशन करू नका, काय वाटलं तर बिनधास्त. झालं, मी येणार आहे तुमच्याकडे, मला आठवण लय बरं झाली, पण मी काय होतंय बरं का, जिकडे बसन तिकडेच बसायला, जिकडे गेलं की तिकडेच बसायला. आता भाडं बी आलं नाही, एखादा फोन केला, आलो म्हणलं, पुन्हा आलो म्हणलं की गेलो की तिकडच, त्याचं ते भाड्याचंही लक्षात नाही, ह्यानी फोन केला आपल्याला काय. नाही, तसं नका करू. ते कसं असतं माहिती का याच्यामध्ये, की तुम्ही ते एक म्हणजे दुःखाची मजा घ्यायला, तर जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्याचं काय मतलब आहे चर्चा करून, गप्पा मारून, बरोबर. आणि ते आमच्या दुश्मनाचं तर लय हसू झालंय बघा तिकडं. त्याला तर राहते काय त्याला एवढं. हा, त्यांना माहिती झालंय. लय लोक डुबली नाही, 5-5, 10-10 कोटी लोकांचे, आणि त्यांची काय कंडिशन असेल, आपण चलू द्यायचं काय त्याला. हो, आता ते सुषमा अंधारेचा व्हिडिओ बघितला का, एक बाई तर 30,000साठी ती म्हातारी किती गायवाय करते, 30,000 म्हणजे मला घरात हानमार व्हायली. नाही होतंय ना, 10,000 रुपये बी गोरगरीब माणसासाठी लय मोठी. हो, कोणी कोणाला आज तुम्ही नुसतं कोणाला 100 रुपये द्या मला जेवायला द्या म्हणून कोण देते का? अहो, इथं रिक्षात 100 रुपयाचं भाडं आलं, दुसऱ्या रिक्षावाल्याने ते हुलकावून देऊन नेलं तर घंटाभर करमत नाही. बरोबर आहे ना. हो, आपण समजा भाडं ठरवलं, तुम्हाला 100 सांगितलं, एखादा आला ना 80 द्या म्हणून ते नेलं, तर मग घंटा 2 घंटे कसं तरी वाटते माणसाला. बरोबर आहे ना. हो, आता काय एक पूर्वार्ध आयुष्याचा म्हणून सोडून द्यायचं, काय पुढे करायचं. हो, पूर्ण लाईफ. आता तुम्हाला फिक्स द्या.